होळीच्या सणासाठी रंग पिचकारी खरेदी करून गावाकडे दुचाकीवरून परत जाणाऱ्या कुटुंबाला भरधाव मध्यधुंद कार चालकाने चिरडले. या भीषण अपघातात 2 मुलींसह पती पत्नी अशा चौघांचा जागीच मृत्यू झाला. मेळघाटाच्या धारणी तालुक्यातील गोटी गावाजवळ रविवारी दुपारच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. आनंदाच्या सणाच्या दिवशीच अवघे कुटुंब या अपघाताने हिरावले. अपघातानंतर दुचाकीला बांधून असलेल्या पिशवीतील होळीसाठी खरेदी केलेले साहित्य रस्त्यावर विखुरलेले पाहून हळहळ व्यक्त झाली. दिनेश नंदलाल दारशिंबे, पत्नी शारदा आणि 2 मुली, सर्व राहणार दोधरा, अशा चौघांची अपघातातील मृतांमध्ये समावेश आहे. मेळघाटातील आदिवासी संस्कृतीत होळीला विशेष महत्त्व असतं, म्हणून दारशिंबे कुटुंब गावावरून सकाळी खरेदीसाठी धारणीला आले. साऱ्यांसाठी त्यांनी नवीन कपडे खरेदी केले. किराणा, मुलींसाठी आवश्यक रंग व इतर साहित्य घेऊन परत गावाकडे निघाले. घोटीच्या पुढे टिडंबा रस्त्यावरून जात असताना एका भरधाव कारने त्यांना दुचाकीला अचानक मागून धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की चौघे रस्त्यावर पडले. कारने या चौघांना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच धोदरासह परिसरातील गावकरी धावून आले. या घटनेने धोदरा, रबांग, घोटी, मांडू, बिबामल, सावऱ्या, कासमार, खिडकी, टिडंबा आणि कवडाझरी अशा 10 गावांतील होळीचा आनंद हिरवला गेला आहे. पोलिसांनी कार चालक अतुल कास्तेकर, राहणार शिरपूर, याला अटक केली आहे.